दरम्यान शिंदे आणि जयंत पाटलांच्या या भेटीवरनं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। कोण कोणाला भेटतायत त्यावरून मी जर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून आलो माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी, तर त्याचा अर्थ असा काय की मी भाजपमध्ये चाललो। मी जर शिंदेना भेटून आलो त्याचा अर्थ असा काढायचा काय, सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काम असतात, कोणी त्या कामासाठी मिळत असतो। अरे विकासाच्या संदर्भात आम्हाला काही कामं करायची की नाही, मतदारसंघातल्या कामासाठी कुणाकडे जाणार, राज्यपालाकडे जाऊ आम्ही। म्हणून या भेटीच्या मागचा कुठलाही दुहेरी अर्थ काढण्यापेक्षा खरं तर एक आहे की घालमेल तर सुरू आहे। केंद्रामध्ये जर मोठे फेरबदल झाले तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात, त्यांची सेवा केंद्र सरकार घेऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच एखादा वरिष्ठ मंत्री हा मुख्यमंत्री होईल। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।